फोन करायचं नाही, मेसेज करत नाही, मी इंस्टाला ब्लॉक करणार सगळी. अरे ऐक की अजिबात नाही, मला काय ऐकायचं नाही. कुठं पडलास, कसा पडलास, तुला काय ऐकलंय का जरा? कशाला गाडी एवढी ताणत होतास, लय लागले काय गाजवून बसलायस बेड रेस्ट घालणारा. तर कसं काय मंडळी, मी सोमराज, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्याच एका नवीन व्लॉगमध्ये. तर पहिलाच व्लॉग असा करणार आहे की कुणी विचार सुद्धा करणार नाही की असा प्रँक करणार आहे मी, आणि माझ्यासोबत माझा भाऊ सुद्धा आहे. काय वाटतं, होईल का प्रँक सक्सेस? 100% सक्सेसफुल होणार. आणि त्याला सगळं मी काय करायचं आहे, काय कसं कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे, सगळं मी त्याला सांगितलंय. आणि तुम्हाला सुद्धा बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला चलो भाई. तर आता आपण तिला कॉल करूया. ह्याला काय म्हणायचं आहे ते सगळं आम्ही त्याला सांगितले, आणि आता तिला कॉल करूया आपण. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. हॅलो, हा मी बोला. मी सोमराजच्या आत्तीचा मुलगा बोलतोय. हा सोमराजचा ऍक्सिडेंट झालाय. कधी? करता है तू चीटिंग 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 करता. ऍक्सिडेंट झालाय म्हणून. सकाळी ऍक्सिडेंट झालाय आणि गावातल्या दवाखान्यात तो ऍडमिट आहे. म्हणजे कुठे झाला? आमच्या इथं हायवेल झालाय रानाजवळ. जास्त लागले काय? होय, बऱ्यापैकी लागले, मुक्का मार लागलाय. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तुम्हाला कॉल करायला सांगितलेला त्यानं. ठीक आहे, तिथं गेल्यानंतर मला फोन. आता आता 1-5 मिनिटं थांबायचं आपण, आणि म्हणजे हा तिथं गेलाय असं दाखवायचं आपण, आणि तिला कॉल करून द्यायचा, आणि तिच्याशी रिॲक्शन काय आहे बघायची फक्त. लय जबरदस्त, लय म्हणजे लय जबरदस्त. तर आता एक थोड्या वेळात आपण 5 मिनिटात फक्त फोन करूया त्याला, काय होतंय बघूया, आणि रिॲक्शन बघूया तिथे गेलं. चला. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तर आता एक 5 मिनिटं झाल्यात, आणि आता आपण तिला फोन लावूया आणि काय रिएक्शन बघूया. तिला म्हणजे एवढी पण काय ती म्हणजे असं फसायला नाही वगैरे काय नाही, तिचा एकदम नॉर्मल आवाज होता. कसा आवाज नॉर्मलच होता, आवाज एकदम नॉर्मल. आवाज नॉर्मल होता, आणि त्यामुळे मला काय वाटत नाही एवढं काय होईल. तर चला बघूया काय होते. कॉल लावूया तिला, आणि तू पहिल्यांदा बोल. थांबा म्हणायचं 1 मिनिट, मी तिच्याकडे फोन देतो असं म्हण, म्हणजे रिअल वाटेल, आणि मी परत बोलतो. तर चला बघूया, लाव. मी इथं दवाखान्यात सोमराज जवळ आले, फोन देतो, थांबा त्याच्याजवळ बोलणार आहे. लो लो कुठं पडलास, कसा पडलास, तुला काय ऐकलंय का जरा? कशाला गाडी एवढी ताणत होतास, लय लागले काय? डोक्याला पायाला हाताला लागले. हस तू, हस हस, अजून हस. ले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. लय लागले. आहे द्या जरासं. ही जखम झाल्या काय कुठं असं म्हणायला लागलोय रे मी. डोक्याला एवढं लागले. जरा लागले. कुठं पडलास? ते रानापाशी. रानापाशीच पडला असणार आहे. 1 महिना रेस्ट सांगितलं, उठायचं नाही जागेवर, बेड रेस्ट सांगितलं. सो क्यूट. बंद करो हाथ जोड़ के, मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. बरा पराक्रम गाजवून बसलायस बेड रेस्ट घालणारा. करतो थांब. हा बरोबर आहे, मी ठोकं लावायला पाहिजे. करतो थांब, थोड्या वेळानं आवरून जरासं चक्कर यायला लागले का झाले. हाय ग बस. चीटिंग 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 करता है तू. अरे बाबा, सगळं उलट निघालंय. मला वाटलं ही फील काय होईल. अरे काय सुद्धा नाही, तसं काय सुद्धा नाही, नॉर्मल एकदम नॉर्मल आहे, काय सुद्धा विषय नाही. मजा आया. खरं पहिल्यांदा एवढं घाबरलेलं आम्ही फोन करायच्या आधी. आता म्हणलं काय होते काय माहित नाही पुढच्याच, कारण पुढच्याची रिएक्शन कशी असते काय माहित नाही. एखादं जास्त मनावर घेतंय किंवा असं घाबरतंय जास्त. आता थांब फोन लाव, आता 1-5 मिनिटात फोन लावाय तिला, आणि काय नव्हतं चेष्टा करायला म्हणून सांगायचं होतं. थांब लावतो, लगेच लाव. ये फंस गया सी है. ऐक काय नाही, प्रँक करत होतो, ब्लॉग बनवायला लागलोय आम्ही. तू एवढ्या उशीर काय पडलेलं
नाही काय विषय झालता मी सकाळपासून आता उद्या येणार. आता निबिड मध्ये बघतो नुसतं. ठेव फोन, ठेव. अजिबात फोन करायचा नाही. फोन करायचा नाही, अरे. मेसेज करत नाही. मी इंस्टाला ब्लॉक करणार आहे. सगळी अरे ऐकी अजिबात नाही, मला काय ऐकायचं नाही. असली पण चेष्टा करता काय डोक्या बिक्या पडलायस का काय मूर्ख. काय नाही ब्लॉग माझा नसल्यासारखं दोघं पण मला काय वाटतं, तुला काय वाटतं, मला काय ऐकत नाही का. फोन स्पीकरवर टाकला असतील शिवाय अरे स्पीकरवरच आहे फोन गप्पी ऐक आता येणार नाही. सॉरी चेष्टा करत होतो ब्लॉग बनवालोय पहिलाच ब्लॉग बनवालोय युट्यूबला आधी कसं मारायची नाही. ठेव फोन. सॉरी की ठेवला देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर आता फायनली तिला समजवलं 1 तास कंप्लीट मी फोनवर बोलत होतो सारखं फोन करून फोन सुद्धा माझी उचलत नव्हती फोन करून कसं तर फायनली तिला समजवलंय शांत झाल्या आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला